कधी त्याच्या बोटाला धरून चालायला शिकवलं होतं, पण आज तीच बोटं बंदुकीवर ठेवून तो देशाचं रक्षण करतोय. माझा भाऊ फक्त माझेच रक्षण करत नाही, तर तो सगळ्या देशाचं रक्षण करतोय, सीमेवर जवान बनून. माझा भाऊ इंडियन आर्मीमध्ये सोल्जर आहे. मला अजूनही आठवतो तो तुझ्या कसम परेडचा दिवस. मन गलबलून आलं होतं. 3 वेळा अपयश आलं तरी चौथ्यांदा भरती होऊन गावाच्याही बाहेर न गेलेला, अचानक राज्य बदलून 8 महिन्यांसाठी घरापासून दूर राहिला होता आणि एवढ्या कठीण ट्रेनिंगला पूर्ण करून एक जवान बनून माझ्यासमोर उभा होता. माझा भाऊ आता फक्त माझा भाऊ नव्हता, तो एक देशभक्त होता, एक जवान होता. तो क्षण, ती परेड, ते वातावरण अगदी तिथं जाऊन अनुभवावं असंच होतं. अगदी देशभक्तिमय. 8 महिन्यांनी मी माझ्या भावाला बघत होते. डोळ्यात आनंदाश्रू होते आणि मनात अभिमान. आज सगळ्यांच्याच नजरेत त्याच्याविषयी आदर आणि सन्मान होता. जेव्हा तिथल्या अधिकाऱ्यांनी आम्हाला हे मेडल दिलं, ज्याच्यावर लिहिलं होतं, मेरी संतान देश को समर्पित, आणि हे वाचून काळजाचा ठोकाच चुकला. गहिवरून आलं. अभिमानानं म्हटलं, आजपासून माझा भाऊ फक्त माझाच नाही तर या देशाचा आहे. आणि एखादा चित्रपटाचा रिकॅप पाहावा तसं त्याचं बालपण माझ्या डोळ्यासमोरून तरळून गेलं. कालपर्यंत तर हा एवढासा होता. माझ्या मागे मागे फिरायचा, हट्ट करायचा, रडायचा, आणि आज खूप रडला होता तो लग्नात. रागाने कधी म्हणायचा, स्वतः मात्र गेली लग्न करून आम्हाला सोडून. शुभम लहानपणापासून तसा मस्तीखोर आणि दंगेखोरच, अभ्यासात पण उजेडच. शाळेतले शिक्षक म्हणायचे, अरे तुझ्या दोन्ही बहिणी एवढ्या हुशार आणि शांत, तू कसा एवढा आगाऊ. पण खेळामध्ये मात्र तो विशेष प्रावीण्य मिळवायचा. मग तो कुस्तीचा फड असू दे किंवा गावातल्या प्रीमियर लीगचा मॅन ऑफ द मॅच असू दे, तो मान आमच्या शुभमचाच. दहीहंडी, मंडळाचे गणपती, नवरात्रोत्सव, शिवजयंतीला ज्योत घेऊन गडावर धावत जाणं, किंवा मिरवणुकीत इतक्या जोशानं ढोल वाजवणं. एवढेच काय, तर रांगोळी, ड्रॉइंग, पेंटिंग, स्केचिंग याच्यामध्ये तर त्याचा विशेष इंटरेस्ट. काही खास लोकांना तर नुसतं स्केच काढूनच त्याने इम्प्रेस केले. घरच्या आर्थिक परिस्थितीनं आणि जबाबदारीनं त्याला खूप लवकर मोठं व्हावं लागलं, मॅच्युअर व्हावं लागलं. पण त्याने स्वतःमधलं निरागस मूल कधी हरवू दिलं नाही. इंग्लिशची बोंबाबोंब असताना कोरोना आणि लॉकडाऊनच्या कृपेमुळे आमची BSc मात्र पूर्ण झाली. पण आधीपासूनच त्याचं स्वप्न होतं, आर्मीमध्ये भरती व्हायचं. त्याची तयारी कॉलेजमधल्या NCC पासूनच सुरू होती. एवढंच काय, माझा पहिला बिझनेस पार्टनर ही शुभमच होता. मी दोघांनी मिळून साको प्रोडक्ट्स नावाचा ब्रँड काढला होता. तू बॉस आहेस, तू बॉस आहेस असं मला म्हणायचा आणि मलाच त्याचं ऐकावं लागायचं. बिझनेसमध्ये तो माझ्या सांगण्यावरून जॉईन तर झाला होता, पण त्याचं मन मात्र तिथे लागत नव्हतं. त्याला वेध होते फक्त इंडियन आर्मीच्या वर्दीचे. मी लाडाने म्हणायचे, भाऊ माझा छोटा चिमणा, साखरेचा पापा देतो तू कोणा. पण आता हा छोटा चिमणा छोटा राहिला नाही, आता तो मोठा झालाय. देशाच्या रक्षणाची जबाबदारी घेतलीये. आता त्याच्या नजरेचा एक कटाक्ष सुद्धा खूप काही बोलून जातो. त्याचा शांत चेहरा
रोज आठवतो. प्रत्येक सणाला, प्रत्येक वेळी त्याच्या आवडीचं जेवण बनवलं की त्याची आठवण येते. मोबाईल, व्हिडिओ कॉल यांच्यामुळे वरचेवर बोलणं जरी होत असलं तरी त्याच्या डोक्यावरून हात फिरवावा, त्याला माया करावी, त्याच्या आवडीचं त्याला बनवून खाऊ घालावं असं सतत वाटत राहतं. मध्ये काही दिवसांपूर्वी भारत आणि पाकिस्तानच्या युद्धाच्या बातम्या येऊ लागल्या होत्या. लोक सोशल मीडियावर ओरडत होते, युद्ध थांबलं नाही पाहिजे, युद्ध थांबवायला नाही पाहिजे. रात्रीच्या अंधारात ड्रोन हल्ले होत होते. न्यूज चॅनेलवाले न्यूज दाखवत होते, पण इकडे रात्रभर त्याच्या काळजीने झोप लागत नव्हती. आमचा जीव मुठीत घेऊन आम्ही रोज बातम्या बघत होतो. अशा परिस्थितीत एका जवानाच्या कुटुंबाची मानसिक स्थिती काय असते हे फक्त तेच समजू शकतात ज्यांचं आपलं कुणीतरी सीमेवर लढत असतंय. माझ्या भावा, देवाकडे तुझ्या दीर्घायुष्यासाठी नेहमी प्रार्थना करते आणि आशीर्वाद देते. यशवंत हो, गुणवंत हो, कीर्तिवंत हो, जयवंत हो. प्रेम आणि दया भावना तुझ्या अंगी राहो. तुझी सगळी स्वप्न, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होवोत. तुझी ती विशलिस्ट जी कधीच तू कोणाला दाखवली नाहीस, ती सगळी पूर्ण हो. आणि तुला आमच्या इतका जीव लावणारी ती सुद्धा लवकर भेटू दे. कधी कधी भावंडांमध्ये छोटे मोठे गैरसमज होतात. आपण ते मनाला खूप लावून धरतो. नात्यांपेक्षा आपल्याला आपला इगो महत्त्वाचा वाटतो. पण खरं सांगू का, माणसाची किंमत आपल्यापासून दूर गेल्यावरच कळते. तेव्हा या रक्षाबंधनाला तुमच्याही मनात कोणती जुनी कटुता असेल तर ती काढून टाकूया. मोठ्या मनाने एकमेकांना माफ करून या नात्याला पुन्हा नव्याने जोड देऊया आणि हे बंधन प्रेमाचं रक्षाबंधन बनवूया. आमचा शुभम हा कर्तव्यनिष्ठ देशभक्त तर आहेच, पण तो एक गुणी मुलगा, एक उत्तम विद्यार्थी, जिगरा दोस्त, प्रेमळ भाऊ, खट्याळ मेहुणा आणि आपल्या भाचीचा लाडका आपली मामा आहे. खूपदा आपल्या मनातल्या भावना व्यक्त करता येत नाहीत. तू आमच्यासाठी किती स्पेशल आहेस हे कधी सांगता नाही आलं किंवा सांगायचं राहून गेलं. तू नेहमी विचारायचास, मी जो डिसिजन घेतलाय तो तुला योग्य वाटतो ना? आज मी सांगते, शुभम, मला तुझा खूप अभिमान वाटतो. मी एका सोल्जरची बहीण आहे. ही माझ्यासाठी खूप शौर्याची गोष्ट आहे. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. आय लव्ह यू. आज या साकोसखीच्या निमित्ताने हा व्हिडिओ तुला रक्षाबंधनाची भेट आहे. माझी राखी वेळेत तुझ्यापर्यंत पोहोचेलच, पण त्याआधी ह्या भावना पोचू देत. समाजाच्या प्रश्नार्थक नजरा, नातेवाईकांचे बोचरे टोमणे, अडचणीतली आर्थिक परिस्थिती, आईवडिलांच्या अपेक्षा, या सगळ्यावर तू हिमतीने मात केलीस. आज तू तुझं अस्तित्व सिद्ध केलंस. आत्मविश्वासाने, कष्टाने आणि न थकता चालत राहून तू जिंकला आहेस आणि अजिंक्य राहशील. याचसाठी तुला माझा मनापासून आशीर्वाद आणि सलाम. जय हिंद, जय जवान. कांधे पे सूरज टिका के चला तू, हाथों में भर के चला बिजलियां. तूफान भी सोचे जिद तेरी कैसी, ऐसा जुनून है किसी में का. बहता चला तू, उड़ता चला तू, जैसे उड़े बेधड़क आंधियां. बहता चला तू, उड़ता चला तू,